हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज आपण बघणार आहोत बघा शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वोच्च प्राथमिक इयत्ता 5वीची 2026 हे पुस्तक आहे। आपण मागील वर्षीची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। या पुस्तकामध्ये दिलेली तर पेपर 1 असणार आहे। पेपर 1 मध्ये तुम्हाला 2 विषय आहे, सर्वांना माहितीच आहे। मराठी प्रथम भाषा 50 गुण आणि द्वितीय भाषा गणित 100 गुण असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे पुस्तक आहे तर हे 2026 मधलं आहे, लेटेस्ट बुक आहे। त्यामुळे यातील आपण सर्व सराव घेणार आहोत। त्यामुळे चॅनलला जर आत्ताच नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्याजवळ येईल। सो लेट्स स्टार्ट टुडेज PRC क्वेश्चन पेपर स्कॉलरशिप। सो बघा, या ठिकाणी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची प्रश्नपत्रिका आहे ही 2025 ची। संच A आहे हा, पेपर 1 असणार आहे। मराठी भाषा म्हणजेच प्रथम भाषा आहे ही व गणित। आपण या व्हिडिओमध्ये फक्त मराठी भाषेचे 25 बघणार आहोत आणि पार्ट 2 गणित बघणार आहोत। सो वेळ असणार आहे तुम्हाला 90 मिनिटे आणि एकूण गुण असणार आहे 150। म्हणजेच प्रत्येकी तुम्हाला आता या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी काही सूचना दिलेल्या आहेत, ते व्यवस्थित वाचायचे आहे, कारण की पेपरला आपल्याला हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे। या प्रश्नपत्रिकेत 2 विभाग दिलेले आहेत, जसे मी तुम्हाला सांगितलं होतं। त्यापैकी भाग 1 मध्ये प्रथम भाषा विषयासाठी 1 ते 25, विभाग 2 मध्ये गणित विषयासाठी 26 ते 75 असे एकूण 75 गुण आहे आणि सर्व प्रश्न हे सोडवणे आवश्यक आहे। प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहे। प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण 90 मिनिटाचा कालावधी दिला जाणार आहे तुम्हाला। त्याचप्रमाणे बघा, उत्तरे नोंदवण्यासाठी तुम्हाला स्वतंत्र उत्तर पत्रिका दिलेली असेल आणि प्रत्येक प्रश्न क्रमांकासमोर 4 पर्याय क्रमागत वर्तुळ दिलेले आहे। तेथे अचूक उत्तराचा तुम्हाला पर्याय क्रमांक असलेले वर्तुळ पुढील उदाहरणात या पद्धतीने दाखवायचे आहे। या पद्धतीने टिक मार्क करायचे नाही, चुकीची किंवा सरळ किंवा डॅश व्यवस्थित गोल करायचा आहे। ब्लॅक पेन यूज केला तरीही चालेल आणि या पद्धतीने केलं तर तुम्हाला 0 मार्क दिले जातील। सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा नोंदवलेली उत्तरे पुन्हा बदलता येणार नाही। पर्यायाची उत्तरे नोंदवताना फक्त काळ्या किंवा निळ्या रंगाचा बॉल पेनचाच वापर करायचा आहे, फक्त बॉल पेन वापरायचा आहे। पेन्सिलने नोंदवलेली उत्तरे ही ग्राह्य धरली जाणार नाहीत। ओके, सो या पद्धतीने अनेक तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत, तर ह्या सूचना आपण पाळायच्या आहेत। सो आता आपण बघूया विभाग 1 मराठी प्रथम भाषा। पुढे दिलेल्या अर्थाचा योग्य वापर 4 पर्यायातून निवडायचा आहे। शरण जाणे म्हणजे नाकी नऊ येणे, नाक ठेचणे, नाक उडवणे किंवा नाक घासणे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्तर याचा असणार आहे शरण जाणे म्हणजे काय, तर नाक घासणे। यानंतर पुढील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडायचे आहे। अक्षर दिले आहे ग व ज त र। तर ऑप्शन दिलेला आहे ग, र, त, ज। पुढील आता हे जे शब्द दिलेले आहे त्यातील शेवटचे अक्षर तुम्हाला पर्यायातून निवडायचे आहे। तर उत्तर तुमचं असणार आहे त। यानंतर बघा पुढील क्वेश्चन आहे तिसरा, कवितेच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश। आता अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्यायातून तुम्हाला निवडायचा आहे। अधोरेखित केलेला शब्द आहे प्रचिती। या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे बघा तुम्हाला, अनुभव, अवधान, अभिव्यक्ती आणि अनुकरण। सो प्रचिती म्हणजे काय, तर या ठिकाणी अधोरेखित शब्दासाठी समानार्थी शब्द शोधायचा आहे। प्रचिती म्हणजेच या ठिकाणी अनुभव, अवधान, अभिव्यक्ती, अनुकरण या गोष्टी येत नाही। यानंतर बघा पुढील आहे, पुढील आकृतील रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द होतील। आता या ठिकाणी आकृती दिलेली आहे, रिकाम्या जागी तुम्हाला काय करायचं आहे, शब्द करायचे आहे। जसं की बघा या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे प म जा र, रा प स च, रा र स र, र रा न ग। तर बघा या ठिकाणी उत्तर तुमचं असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 रा र स र। म्हणजेच काय, तर या ठिकाणी आरस, त्यानंतर आरास, यानंतर आरती हा र इथे घेतला, यानंतर स इथे घ्यायचा, आसन आणि यानंतर आरंभ। तर या पद्धतीने आपल्याला रिकामी जागा भरायची आहे।
बघा आपस नाही आहेत किंवा मग आमटी नाही आहेत, म्हणजे हा ऑप्शन गेला. म्हणजे प्रत्येक ऑप्शनमध्ये आपण हे शब्द घालून बघायचे, अर्थपूर्ण वाक्य शब्द बनत असेल तर तो आपला ऑप्शन येतो. ओके. नेक्स्ट आहे बघा, काटे केतकीचा झाडा आत जन्मला केवडा, या ओळीची रचना कोणी केलेली आहे? संत तुकाराम, संत चोखामेळा, संत शेख मोहम्मद आणि संत जनाबाई. तर काटे केतकीचा झाडा आत जन्मला केवडा या ओळीची रचना संत शेख मोहम्मद यांनी केलेली आहे. यानंतर 6वा प्रश्न आहे, उत्कृष्ट, उतार, उत्तम, उत्तरण, उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. तर आपल्याला या ठिकाणी हे जे शब्द दिलेले आहे ते पहिले शब्द वर्णानुक्रमानुसार लावायचे आहे. जसे की आपण इंग्लिशमध्ये अल्फाबेट ऑर्डर जे असते सेम त्याच पद्धतीने. तर मग या ठिकाणी तुमचं उत्तर असेल, आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, पहिले व्यवस्थित शब्दां वर्णानुक्रम लावून घ्यायचा आहे आणि मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल तर तो असेल उत्कृष्ट. ओके. नेक्स्ट आहे बघा, हवं तर तुम्ही ना याचा वर्णानुक्रम लावून घ्या आणि मधला तुमचा उत्कृष्ट हा शब्द येतो की नाही, जर आलं तर तुमचं उत्तर हे बरोबर. पुढील प्रश्न आहे, पुढील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द निवडायचा आहे. बहिणाबाई, अहिल्याबाई, कंस मामा आणि नारद मुनी. तर या ठिकाणी अलंकारिक नसलेला शब्द आहे बहिणाबाई. ओके. यानंतर बघा पुढील प्रश्न जाणून घेऊ. पुढील आहे बघा, पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडायचा आहे. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट, तर भाकडकथा, हृदयद्रावक, बिनबोभाट, दंतकथा. तर याचं उत्तर आहे तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे काय, दंतकथा. यानंतर प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीची पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी चुकीचा पर्याय हा आपल्याला निवडायचा आहे. पहिला दिलेला आहे घोड्याचा तबेला, दुसरा आहे हत्तीचा पिलखाना, तिसरा आहे सिंहाची जाळी आणि चौथा आहे पोपटाची ढोली. आता या ठिकाणी निवारा विचारलेला आहे, व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. निवारा विचारला आहे, घोडा हा तबेल्यामध्येच राहतो, हत्ती हा पिलखान्यात राहतो, सिंह हा जाळीमध्ये राहत नाही, मात्र सिंह हा गुहेत राहतो आणि पोपटाची ढोली असते. सो आपला चुकीचा पर्याय हा असेल ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर पुढे आहे बघा प्रश्न, दिलेला पर्यायातील चुकीची जोडी ही ओळखायची आहे. चुकीची जोडी, वेब आंतरजाल, युजर वापरकर्ता, डिस्क तबकडी अँड 3D त्रिमती. तर या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची. डिस्क तबकडी, युजर वापरकर्ता, 3D त्रिमिती, परंतु वेब आंतरजाल हे मात्र चुकीचं आहे. ओके. सो या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं. पुढचा आहे बघा प्रश्न, खालील उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. उत्तर आहे बघा 11 ते 13 प्रश्न या उतारावरच आहे. उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. सौंदर्य तर विविध प्रकारचे असते, काहींचे रूप सुंदर असते, काही अलंकारामुळे सुंदर दिसतात, काहींची वस्त्रे सुंदर असतात. प्रत्येकजण आपल्याला आपापल्या परीने सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो. वस्त्रे व मूल्यवान अलंकार ही साधने माणसाचे बाह्य सौंदर्य वाढवतात. शरीर शृंगाराने हे सोपे असते, त्यासाठी फार परिश्रम करण्याची आवश्यकता नसते. ज्यांना खरे दागिने मिळतात ते खऱ्या दागिन्यांची देह शृंगारतात. स्वस्त आणि दिखाऊ दागिन्यांनी सुद्धा देह शृंगारता येते. अनेक लोक मिळेल त्या साधनांचा उपयोग करून आपले बाह्य रूप देखणे करण्याचा प्रयत्न करतात. देह सजवला की आपण सुंदर झालो अशी त्यांची कल्पना असते. किती सुंदर दिलेला आहे बघा हा पॅराग्राफ. आता त्यावर प्रश्न बघूया. माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही, तर उंची वस्त्राने, विचाराने, मूल्यवान दागिन्याने आणि दिखाऊ दागिन्याने. वस्त्रे घालून बाह्य सौंदर्य वाढवता येते, दागिने घातल्याने सुद्धा बाह्य सौंदर्य वाढते, दागिने घातल्यावर सुद्धा बाह्य सौंदर्य हे वाढतं, परंतु विचार हे मात्र कसं आहे तर बाह्य सौंदर्य नाही आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. त्यानंतर 12वा आहे बघा, वरील उताराशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते? उताराशी विसंगत असणारे म्हणजे मिळते नसणारे. तर या ठिकाणी पहिलं दिलेलं आहे बघा, या
शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. बघा पहिलंच हे विसंगत आहे, आपण मगाशीच पॅराग्राफ वाचला आहे, हे विसंगत आहे. शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. खऱ्या दागिन्यांची देह सुंदर करते, काया सजवली की आपण देखणे दिसतो, सुंदर अलंकारामुळे आपले रूप सुंदर दिसते. 13वा आहे प्रश्न, मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्प्रचार उतार्यात आलेला आहे? अलंकृत करणे, कल्पना करणे, शृंगार करणे आणि परिश्रम करणे. तर मेहनत करणे या अर्थाने परिश्रम करणे हा वाक्प्रचार उतार्यात आलेला आहे. मेहनत करणे म्हणजेच काय, तर परिश्रम करणे. ओके. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, 14 ते 16 साठी प्रश्न आहे. पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून मिळवायची आहे. कविता दिलेली आहे, अतिशय सुंदर असणार आहे. कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या फुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथंग निळाईत, तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पाऊस. या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंदाने, यातूनच मग दरवळतो तो आठवणीचा बकुळ गंध. अशी छान कविता दिलेली आहे आणि 14 ते 16 प्रश्न या कवितेवर आधारित असणार आहे. मुद्दाम मी कविता वाचलेली आहे जेणेकरून आपल्याला लगेच लक्षात येतं. आठवण कुठे लपलेली नसते, तर बघा इथं कविता दिलेली आहे. तर चैत्र पावलीत लपलेली आहे, बरोबर. हृदयाच्या कप्प्यात लपलेली आहे, इथे दिलेली आहे बघा. सागराच्या निळाईत लपलेली आहे, इथं हृदयाच्या कप्प्यात दिलेले आहे. सागराच्या निळाईत म्हणजे सागराच्या अथंग निळाईत लपलेले आहे. वसंतातल्या मोहरात, तर कुठे लपलेली नसते असं विचारलं आहे, म्हणजे कुठे लपलेली नाही. तिन्ही ऑप्शन आहे वरती म्हटलं, वसंतातल्या मोहरात लपलेली नाही. पुढचा आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे? तर आता या ठिकाणी समानार्थी शब्द विचारलेला आहे. तर तन्मय, उथळ, विसर आणि सरिता. तर तन्मय या शब्दाचा समानार्थी शब्द हा कवितेत आलेला आहे. यानंतर आठवणीचा बकुळगंध असे का म्हटले असावे बरं कवीने? तर त्याचे ऑप्शन दिलेले आहे बघा या ठिकाणी. खूप आठवणी असतात, त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात, त्या वारंवार विसरतात किंवा त्यांच्यामुळे श्वास मंदावतो. तर उत्तर आहे बघा, आठवणीचा बकुळगंध असे का म्हटले आहे, तर त्या दीर्घकाळ आपल्या काय राहतात, तर स्मरणात राहतात. पुढचा आहे, पुढे दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखायचं आहे. क्रियापद, तर क्रियापद कसे ओळखायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला क्रिया दिसते. गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा. उठविसी, गाऊन, खरा आणि गाणे. तर या ठिकाणी बघा, खरा हे तर क्रियापद नाही आहे, गाणे हे देखील नाही आहे. इथे ह्या दोन्हीमध्ये दोन कन्फ्युजन आहे बघा. तर मग यामध्ये कोणतं असणार आहे, तर उठविसी काय येईल, क्रियापद उठविसी. त्यानंतर पुढील आहे, पुढे दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द मात्र तुम्हाला ओळखायचा आहे. तर पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. मग आपण म्हणताना काय म्हणतो, ती पोळी, ती थाळी, ती माळी म्हणतो का, नाही, ते माळी आणि ती चाळी. मग हे तिन्ही स्त्रीलिंगी झाले आणि माळी म्हणजे आपण तो माळी म्हणतो. मग पुल्लिंगी तो माळी आला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. यानंतर पुढे आहे बघा, पुढे दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द हा तुम्हाला ओळखायचा आहे. लिंबू, संत्रे, मूल आणि देव. तर बघा यामध्ये वचन प्रकारानुसार, आता वचन देव हा जे आहे तर हा वेगळा आहे. यामध्ये संत्री, संत्रे, लिंबू, लिंबू, मूल, मुले या पद्धतीने, तर वचन प्रकारामध्ये देव हा वेगळा वचन प्रकार आहे. ओके. नेक्स्ट आता बघूया आपण. तर पुढील प्रश्न आहे बघा 20वा. आता अजून 5 प्रश्न राहिले आहे मराठीचे. पुढे दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखायचा आहे. खो खोच्या आजच्या सामन्यात माणसाचा धाकटा मुलगा चांगला खेळला. तर उद्देश भाग ओळखायचा. उद्देश भाग हा कोणता आहे, तर खो खोच्या आजच्या सामन्यात का मानसीचा धाकटा मुलगा की खेळला की चांगला खेळला. तर उद्देश काय आहे, मानसीचा धाकटा मुलगा. कोण खेळलं खो खोच्या आजच्या सामन्यात, तर मानसीचा धाकटा मुलगा खेळला.
म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर येईल. 21वा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या शब्दामध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत ते तुम्हाला शोधायचे आहे. तर या ठिकाणी बघा, प्रशिक्षक, क्रीडा महोत्सव हा बरोबर आहे. प्रशिक्षक हा देखील बरोबर आहे. निरीक्षण बरोबर आहे. वाहतूक, दूरचित्रवाणी, मानवनिर्मित, शीर्षक, त्यानंतर ग्रामीणता आणि खंजीरी. तर बघा या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न की अशुद्ध शब्द किती आलेले. तर बघा, प्रशिक्षक बरोबर होता, क्रीडा महोत्सव बरोबर होता, निरीक्षण बरोबर होता, वाहतूकचा इथं व्हॅरियंट उकार चुकलेला आहे, दूरचित्रवाणी, मानव निर्मित इथं मला पहिली व्हॅरियंट होती, त्यानंतर शीर्षक, ग्रामगीता हे शब्द चुकलेला आहे. म्हणजे असे टोटल 5 शब्द हे तुमचे अशुद्ध आहे या ठिकाणी, म्हणून 5 हे ऑप्शन आहे. ओके, नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी प्रश्न 22 ते 24 साठी सूचना आहे. पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायाची निवड तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. जत्रेसाठी गावोगावचे नामवंत डॅश डॅश आले होते. तर कवी, नर्तक, कलाकार आणि मल्ल. तर जत्रेसाठी कोण येतं? जत्रेमध्ये काय असते बघा, कुस्ती असते, म्हणून मल्ल आले होते. ओके, नेक्स्ट आहे, त्यांचे डॅश डॅश पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. नृत्य, सादरीकरण, द्वंद्व, कलाविष्कार. तर याचं उत्तर आहे, तर बघा या ठिकाणी त्यांचे डॅश डॅश पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. तर कलाविष्कार. प्रत्येकाची पिळदार, आता मुलं याच्यामध्ये शरीरयष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. पुढे दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे, ती शोधून तिचा योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा आहे. खाव्या अंधिली निधार. तर याचा इथं दिलेला नाही ऑप्शनमध्ये, म्हणून मी इथं लिहिलेलं आहे दिव्याखाली अंधार. दिव्याखाली अंधार, अंधार. तर अशी दिव्याखाली अंधार ही एक महत्त्वपूर्ण म्हण होती. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयाचे 25 प्रश्न आज आपण बघितलेले आहे. 25 प्रश्न बघितलेले आहे. अतिशय महत्त्वाचे आहे. नक्कीच तुम्ही याचा सराव करा आणि आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त नक्की शेअर करा, कारण की तरच तुमची प्रॅक्टिस होईल आणि चांगले मार्क मिळेल आणि तुम्ही पास देखील होशाल आणि मेरिटमध्ये देखील येशाल. सो विभाग 1 प्रथम सत्र आपण प्रथम भाग हा विभाग 1 बघितलेला आहे मराठी या विषयाचा. त्याचप्रमाणे 2 देखील बघणार आहोत. यानंतर तो देखील व्हिडिओ येईल, तर तो देखील नक्की बघा, गणित या विषयाचा. सो पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्रांनो. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. सो कीप इट अप. चालू ठेवा तुमचा अभ्यास छान पद्धतीने आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील नक्की सांगा आणि त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा.